आज आपल्या भावाचा बर्थडे, चिखलीला पार्टी ठेवली आपल्याला आता मस्त 40-50 कलर दे. आपला एकच मोठं आहे, माहोल झाला पाहिजे, खतरनाक झाला पाहिजे, सगळा झाला पाहिजे. आपल्याला पर्सनली चिखली एकदम आवडतं, प्रेम आहे मला चिखलीची. तो एक गिफ्ट मिल गया दोस्तों, पप्पी. माहोल आपण कलर आणले पण ते नॅचरल आहे. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. आज आपल्या भावाचा बर्थडे आणि भाऊनं पार्टी ठेवलेली आहे चिखलीला. माहोल करायसाठी जातोय चिखलीला पार्टी ठेवलेली आहे. साजी महाराज मंगल कार्यालय चिखली येथे भव्य अशा पार्टीचं नियोजन केलेलं आहे. तिथं पनीर, अजून वेगवेगळे आयटम आहेत, भारी भारी आयटम्स आहेत. तर तिथं आम्ही चाललो आता. तर आम्ही आता इथून बुलढाण्यावरून निघतो आणि तिथं जाणार आहे. तर जे रस्त्यात येईल ते आपण घेऊ आणि पटकन पोहोचण्याचा प्रयत्न करू, कारण की आता किती वाजले, 6 वाजत आले. आता आपल्याला तिथं पोहोचायचं टायमाच्या आत, कारण की आपले काही प्रमुख पाहुणे तिथे येऊन थांबलेले. भव्य अशा उत्साहाचं नियोजन आम्ही केलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही सुद्धा या आणि पार्टीचा लाभ घ्या. चला, भावाचा बर्थडे याचा. आणि घोळे उद्या धुलीवंदन, त्यासाठी आपण आता कलरची खरेदी करू, कारण की थोडासा माहोल आपल्याला या ब्लॉग मध्ये खतरनाक करायचा आहे. आपण आलो, आपला भाऊ रवीने, बुलढाण्यातला सगळ्यात टॅलेंटेड बिझनेसमॅन आहे. इकडे पाणीपुरीचं दुकान आहे, कंटिन्यू वन साइड पाणीपुरी चालते. आणि भाऊना सीझन वाईज हे पकडून ठेवले, पुरं हे मार्केट जाम करून टाकले. आपल्याला आता तू मस्त कलर दे, खतरनाक होते. तर आपण आता इथून कलर घेऊ आणि उद्या तुम्ही माहोल पहा. आपल्या तर मंडळी, आपल्या अपडेच्या पार्टीचं नियोजन एक्झिक्यूट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला निघता आता रात्र झालेली आहे. तरी सुद्धा आपण चाललोय आपल्या मंडळी दिसत असेल तर आपल्या ध्येयाच्या दिशेने आपण निघलोय, कारण आपल्याला करणं आहे पार्टी. आपला एकच मोठं आहे, माहोल झाला पाहिजे, खतरनाक झाला पाहिजे, तगडा झाला पाहिजे. आणि विषय हा आहे की आज आपण स्वयंपाक बनवणार आहे, तो पण आपण स्वतः हातानं. आजचे विशेष आचार्य आपल्याकडे आलेले, आधीच आलेले. आता माहित नाही की आम्हाला पोहोचायला किती वाजतील म्हणून, कारण की आणि जेवायला किती वाजतील, पण जे बी वाजतील ते तुम्हाला व्लॉग मध्ये कंटिन्यू दिसतील. तर मंडळी, आता आपण आलोय केळवद गावात. हर्षल पांढरे यांचं एक गाव आहे आणि गावात एक वेगळा दरारा त्यांचा आहे. दूध उत्पादक शेतकरी म्हणून ते ओळखले जातात. अत्यंत सुवर्ण अशा नगरीत आपण प्रवेश आता करणार आहे. तिचं नाव म्हणजे चिखली. बुलढाणा अगर दिल आहे तो धडकन चिखली आहे दोस्तो मेरी. खूप उशीर झालेला आहे आणि आता सर्व दुकानं बंद झाले. झाला मित्रांनो, आम्ही सगळं भाजीचं सामान आणलं, मीठच विसरलो घरी. लय मोठा प्रॉब्लेम झाला. हे शेफ लोकांचं असं असतं, दुबईचे शेफ आले, इथं मीठ नाही, काही नाही. हमारे बीच बहुत काम होती, इसलिए हम भूल जाते. मित्रांनो, गाव वस्तीत पहा किती छान सुवर्ण प्रकारे होळी साजरी चालू आहे. होळीचा महोत्सव इथं सुरू आहे. आपण थोडासा लाभ घेऊया. तर आपण मंडळी, वेळेच्या अखेरच्या प्रारात आम्ही पोहोचलो इथं आमच्या ध्येयाच्या दिशेवर, आणि इथं आमची वाट पाहत आहे मंडळी. तर शेवटी आपण पोहोचलो जिथं आपल्याला जायचं होतं. अत्यंत खडतर असा प्रवास ओम भांडीचं 4:30 वाजेपासून बसलेलो मी याची वाट पाहत. मंडळी आमचं, आणि आपण विषय अक्षय भाऊ अत्यंत चिखली विधानसभा मतदारसंघाचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, कार्यकर्ते. अतिशय चांगला असा यांचा स्वभाव आहे. त्यांचं थोडंसं मत घेऊ आपण. अक्षय भाऊ बोला साहेब, सांगा थोडंसं. आम्ही तुमच्यासाठी किती वेळ थांबलो, त्याच्याकरता आम्ही खेद व्यक्त करतो. तुमची एक गिफ्ट मिल गया दोस्तो, पप्पी. किती खास रे अरे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्याला अनेक कमेंट आल्या आणि त्या कमेंटमुळे आपण आता आज आलो डबल एक आपला किचनचा थाट इथं साजलेला आहे. तुम्ही पाहून घ्या. आता आपल्याकडे आज आपण आलोय अक्षूज किचन. किचन मध्ये आज आपण अक्षय भाऊला स्पेशल गेस्ट आहे, त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे. आपण शेफ आणले तसे. आणि अजून एक आपले स्पेशल गेस्ट म्हणजे क्वीन ऑफ व्हिक्टोरिया आज आपल्या सोबत आहे. त्यासाठी आज आपण स्पेशल मध्ये भाजी बनवणार आहे. मंडळी, आपल्यासोबत क्वीन ऑफ व्हिक्टोरिया आणि आपल्याला तर थोडक्यात त्यांचा इंटरव्ह्यू देणार आहे. इंटरव्ह्यू ते सांगणार आहे. सांगा मॅडम. आय एम क्वीन ऑफ व्हिक्टोरिया. आय एम फ्रॉम गुजरात. हो वाव. तर आपल्यासोबत आहे क्वीन ऑफ व्हिक्टोरिया आणि त्या सुद्धा गुजरात मधून. आणि असे स्पेशल आपले इन्व्हिटेशन गेस्ट आहेत मिस्टर अक्षू, तर त्यांना आपण थँक्यू करू. स्पॉन्सर्ड पार्टी अक्षू भाऊ करून. आजचा मेन आपला आकर्षण असं आहे की आपल्याला आज पोळ्या बनवायच्या आहे मित्रांनो.
आपला कणीचा गोळा याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. खालू पेट धरले त्यानं. बाई वाचव. तर मंडळी कितीतरी काळाच्या आता प्रयत्नानंतर आपला पिठाचा उन्ना मळून तयार झालेला आहे, जो की एखाद्या स्वयंपाक करणारीला सुद्धा नाचवेल एवढा चांगला अतिशय उत्तम प्रकारचा उंडा मी तयार केलेला आहे पिठाचा. याच्या पुढची प्रोसेस म्हणजे आता आम्ही पोळ्या करणार आहे. युवराज सर पोळ्या करायला सुरुवात करते आता आणि मी त्यांच्याकडे छोटे छोटे पिठाचे गोळे तोडून देणार. मित्रांनो आता पाहू शकता तुम्ही, आम्ही पार्टी करायची म्हणलं की असं एकदम सोपं नाही राहत, आपल्याला सगळं तयारी करणं पडते. आणि आम्ही पोळ्याही शिकलो आम्ही थोड्या आणि आम्ही पोळ्या करू राहिलो. हे बा पोळी सांगा कशी येतं, इज्जत आहे की नाही पोळीला. तर आयुष्याची परीक्षा ही सोपी कधीच नसते. तर जीवनात जाणाऱ्या प्रत्येक वळणावर आपल्याला काही ना काही शिकायला भेटते आणि आपण ते शिकायलाच हवं, कारण कधी काळी कोणती परिस्थिती येईल आपल्याला सांगता नाही येत. तर आज आम्ही पोळ्या करतोय कारण परिस्थिती वाईट नाही मित्र, आपली पार्टी चालू आहे. हे बोलणं ऐकू नका तुम्ही, याच्यावर बळी पडू नका. आपली पार्टी चालू आहे, आपल्याला माहोल करायचं म्हणून पोळ्या करते आपण. अशा आपण पोळ्या नाही करू शकत आणि सेल्फ डिपेंड राहणं आपलं काम आहे. कारण माझ्या भावाने पोळी बाकी व्यवस्थित की खतरनाक एखादी मुलीला सुद्धा लागलेली एवढी खास पोळी. आणि ही मी केलेली आहे, म्हणजे जवळजवळ इज्जत सारखी आहे आमच्या दोघांच्या पोळी. हे पहा, वन साइड आहे आपल्याला काम माहोल आहे. प्रत्येक क्षेत्रात निपुण व्हायचं आपल्याला, प्रत्येक क्षेत्रात काहीच नाही सोडायचं. मित्र आता आपण भाजीकडे आलो, पोळ्या संपल्या आपल्या, आता आपण भाजी बनवणार आहे. मोजून 11 वाजता करेक्ट आमची भाजी वगैरे सगळं पोळी तयार आहे, सलाद तयार आहे. मित्रांनो आजची पार्टी आमची किती खास आहे. पत्रा आणला त्याला माहोल पाहतो किती खतरनाक. ये मित्र अक्षय भाऊ सांगते भाजी कशी झाली. एकदम मस्त, हॉटेललाही लाजवेल असा स्वाद. मित्रांनो 12 वाजत आले, उद्या धुळीवंदन आहे आणि तुम्ही कदाचितच आतापर्यंत रात्रीच्या एवढ्या उशिरा चिखली बघितली असेल. बघा शुभ सकाळ मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. धुलीवंदन सण हा रंगांचा, उत्सवाचा, प्रेमाचा आणि नवीन सुरुवातीचा. तर सगळ्यांना धुलीवंदनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता आपले दुसरा दिवस चालू झालेला आहे. आता दुसऱ्या दिवसामध्ये आपण सगळ्यात पहिले आपले सुरुवात करणार आहोत योगासन, सूर्यनमस्कार आणि व्यायामापासून. ओम मित्राय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण तिकडे सूर्यनमस्कार वगैरे काढत होतो मित्रांनो. आपल्या अक्षून आपल्यासाठी दूध बनवून ठेवलं स्पेशल. अक्षू किती काम करशील आमच्यासाठी. काल तुम्हाला माहिती आपण बिस्किट कोणासाठी घेतले होते, गरीब आलोक नाही गेले ते, इकडे सुरू झाले. भावांनो आता आपली तयारी चालू आहे नवीन. आपली होळीची साजरी करायची आपल्याला खतरनाक होईल, त्यासाठी आपण यावेळेस नैसर्गिक आपण यावेळेस खेळणार आहे. कोणत्याही प्रकारचा केमिकल न वापरता आपण माती वापरणार आहे. काळे ढोके पाहू शकता आपण सगळं, आणि आमच्यात लोळणारे काही चिकनदार. तर मित्रांनो तुम्ही पहा, होळीचा आपला माहोल, आपण कलर आणले पण ते नॅचरल आहे. आणि आपण आता चाललो नॅचरल होळी साजरी करायसाठी विहिरीवर. आपण तुम्हाला सांगितलं होतं की आपली होळी खतरनाक होईल, वेगळी होईल. कितीतरी मैलाचा ध्येयवेळा असा प्रवास पार करून आपण आलो आहे शेवटी आपल्या डेस्टिनीवर. आता आपण पोहणार.
भावांनो आपला एन्जॉय आता करून झालेला आहे. आता आपण चाललो बुलढाण्याला परत वापस. आपले काही कामं आहे कॉलेजचे म्हणा आपले थकलेलो आहे म्हणा. आम्ही खूप पोहलो आम्ही दिवसभरात. आता आम्ही सरळ इथून निघणार. आणि जसा सूर्याचा प्रहार वरती जात होता तस तशी आमची पोहण्याची जी मजा आहे ती द्विगुणित होत जात होती. खूप जास्त मजा आम्ही पोहण्यात घेतलेली आहे. अक्षय भाऊने आमचा खूप मोठा ख्याल राखला, त्याच्याबद्दल आम्ही त्याचे खूप खूप धन्यवाद मानतो. थोडक्यात तुमचे मनोगत व्यक्त करा. मी पण माझ्या एका शब्दांवर तुम्ही आले त्याच्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार करतो. आणि असं यात्रा आमची थोडीफार मार्केटिंग करत राहा. तर चला मित्रांनो, आता आपलं इथं स्विमिंग वगैरे सगळं झालं. आपण पावलं बिवलं, होळी खेळली, आपण सगळं माहोल केला. आता आपण इथून जाणार आहे सरळ सरळ चिखलीतून बुलढाणा आपण जाऊन आपल्या कामाला लागणार आहे. आता हा व्लॉग वाटतं इथेच संपल. काही पुढे असलं तर मी आणखी सांगेन.